इकडे शिर्डीमध्ये सुद्धा दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। साईबाबा मंदिरात उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो। साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात दत्तमूर्ती ठेवून पूजन केलं जातं। दत्त जयंतीनिमित्त साई मंदिराचा गाभारा आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात येतो। प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। प्रशांत, काय नेमका उत्साह पाहायला मिळतोय शिर्डीमध्ये? शिर्डीत साईबाबांच्या मंदिराबरोबरीने साईबाबांच्या लेंडी वागे शेजारी जे छोटंसं दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरात नेहमीच भाविकांची जी आहे गर्दी असते। साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नंदादीप, गुरुस्थान, द्वारकामाई याचबरोबरीने दत्त मंदिराचेही दर्शन घेतात। आज दत्त जयंती असल्या निमित्ताने अनेक ज्या पायी पालख्या आहेत त्या शिर्डीला भाविक घेऊन आलेल्या आहेत। पायी चालत भाविक शिर्डीला आलेले आहेत। पंचक्रोशीतले भाविकही आज दुपारनंतर साई मंदिरात गर्दी करतील। एकंदरीत जर बघितलं तर आज दत्त जयंती निमित्ताने साईबाबांचं जे मंदिर आहे ते आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। बाकीची जी मंदिर आहे ते फुलांनी सजवण्यात आलेली आहे। दत्त मंदिरात जो आहे तो भाविकांच्या दर्शनासाठीचा ओघ आहे तो हळूहळू वाढताना दिसून येत आहे। एकंदरीत जर बघितलं तर शिर्डीच्या साई मंदिरा परिसरात संध्याकाळी मोठा उत्सव, दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो। चांदीच्या पाळण्यात जी आहे दत्ताची मूर्ती ठेवली जाते आणि त्यानंतर त्याचा दत्त जन्म उत्सव साजरा केला जातो। तसं बघितलं तर प्रत्येक धार्मिक उत्सवात साईबाबांच्या मूर्ती जी आहे, समाधी जी आहे, त्या समाधी शेजारी त्या देवाचा फोटो ठेवला जातो। आजही दुपारच्या दरम्यान दत्तांचा फोटो ठेवून त्याची विधिवत पूजा केली जाणार आहे। बरं, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबई, ठाणे, पुणे, शिर्डी आणि सोबतच राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा मोठा उत्साह आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय।